तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये। काही दिवसापूर्वी मी एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर मला बरेच प्रश्न विचारले गेले। तिथं सत्संग बऱ्याच दिवसापासून होतो आणि मग त्या सत्संगामध्ये काही प्रश्न विचारल्यानंतर मला असं वाटलं की त्या प्रश्नाची काही शृंखला नाही का आपण इथे घेऊया। म्हणजे त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की एकादशीला किंवा उपवासाला चहा चालतो का, उपवासा आणि त्याच्यामध्ये काय चालतं आणि काय नाही चालत। तर त्यांना मग म्हटलं ठीक आहे, तर उपवासाला चहा चालतो का त्याच्याबद्दल मी थोडंसं डिटेल्समध्ये त्यांना म्हटलं माताजी प्रभूजी मी तुम्हाला थोडंसं अभ्यास करून याच्याबद्दल बोल। वरचीवर आपल्या इस्कॉनमध्ये चहा बंद, कॉफी बंद हे बऱ्याच वेळा सांगितलं जाते। ते का करायचं, कशासाठी करायचं हे कोणालाच काही माहीत नसतं। तर एक उपवासाला चहा चालतो का नाही आणि दुसरं आपल्या जीवनामध्ये चहामुळे होणारे फायदे किंवा नुकसान याच्या पण बद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया। तर जेव्हा खूप काही पुस्तकाचं रेफरन्स आणि काही थोडासा वरिष्ठांचं लेक्चर्स ऐकून हे याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला। तर चहाची सुरुवात ही 2500 वर्षापूर्वी चीनमध्ये चालू झाली होती। एक राजा होता, त्या राजा काहीतरी थंडीचा प्रदेशामध्ये त्या ठिकाणी तो राहायचा। तर असंच त्याच्या एका वैद्याने नाही का त्यांना काढा गरम म्हणून नाही का ही चहा पावडर नाही का उकळून दिली होती, किंवा ते वनस्पती हिरवी त्याला म्हणतात ग्रीन टी, ती उकळून दिली होती। आणि नंतर मग चीन देशामध्ये ती खूप पिल्या गेल्यानंतर 1500 वर्षापूर्वी किंवा 1200 वर्षापूर्वी ती युरोप राष्ट्रामध्ये तो चहा पसरला गेला। विशेष करून 1500 वर्षापूर्वी युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी थंडीचे प्रदेश आहेत त्या ठिकाणी तो चहा पिऊ लागला। आणि नंतर युरोपमधून तो भारतामध्ये ब्रिटिशांनी 200 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये 150 वर्षापूर्वी किंवा 200 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी भारतात घेऊन आले होते। भारत हा देश पाहिला तर जे कटिउष्ण प्रदेश असल्यामुळे इथे चहाचं कुठं जास्त वर्णन येत नाही। एक येतं काढ्याचं वर्णन। आता तो काढा कशासाठी, तो बी थंडीत पिण्यासाठी। त्या थंडीमध्ये तो काढा पिण्यासाठी त्याला काहीतरी मसाले सांगितले होते। पहिले म्हणजे गूळ, अद्रक आणि त्याच्यानंतर लवंग हे टाकले जाते आणि हे उकळून नाही का ते काढा दिला जातो। ते देण्याच्या मागचं कारण काय होतं, तर त्याच्यामध्ये ते लेखक सांगतात की त्या काढ्यामुळे एकतर कफ वितळून जातो, घसा मोकळा होतो आणि जी उष्णता पाहिजे शरीराला त्या काढ्यातून भेटायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं ते पचनशक्तीला खूप उत्साहवर्धक असायचं ते काढा। त्याच्यामध्ये कोणी हळद पण घालायचं जसं परिस्थितीनुसार असायचं। आणि मग तो केवळ कधी प्यायचे लोक, एकतर हिवाळा असला की हिवाळा संपला किंवा कोणी आजारी पडलं तर तो काढा प्यायचे। पण ब्रिटिशांना पाहिलं की अरे हे तर कोणी भारतात नाही का सगळ्याकडे गायी एवढ्या भरपूर येतात, तर मॅकमिलन जो मोठा तो भारतात स्टडी करण्यासाठी पाठवलं की ह्या लोकांना यांच्यावर राज्य करणं खूप कठीण आहे। का यांची संस्कृती, यांचं खानपिन, यांचे जीवनयापन किंवा राहणसण सगळ्या गोष्टी फिक्स आहेत, याला आपण असं सहजासहजी तोडू शकत नाही। मग याचा मूळ पाया कुठे आहे, तर त्याने 3 गोष्टी सांगितल्या। एक म्हणजे यांचे ग्रंथ, यांची दुसरी संस्कृती आणि तिसरं यांचं खानपान तोडावं लागेल। आणि मग हे जर याच्यावर घाव घातला तर आपोआप नाही का यांना डायरेक्ट जर अटॅक केला तर हे नाही का होणार नाही, तर यांच्या मूळ जे आहे तर त्याच्यावर घाव। मग त्या मॅकमिलन याने काय केलं, जे वैदिक ग्रंथाचा अभ्यास करून त्या ग्रंथाला नाही का आपल्या पद्धतीमध्ये प्रेझेंट केलं आणि पहिले वैदिक धर्माची जी सिस्टम होते, गुरुकुल होतं, त्याचा नाश करून हळूहळू त्याने हळूहळू जे पद्धत दिली होती। आणि मग वैदिक ग्रंथामध्ये गाय दिली आणि गाईचं दुधाचं महत्त्व दिलं होतं। पहिल्या काळामध्ये आता आम्ही खेडेगावात लहानाचं मोठं तर प्रत्येकाकडे ढोरांचा कळप असायचा, गाई गोवऱ्यांचा, आणि प्रत्येकाकडे गाई, दूध, दही असं खूप कमी होते। येऊन गरिबाला सुद्धा ते ताक वाटायचे। ताक कशासाठी बुवा, जेवणाला किंवा कढी बनवून बऱ्याच लेडी तिथं आमच्या मराठवाड्यामध्ये भुरकी म्हणजे मिरची पावडर त्यासोबत खातात, खार आणि भुरकी। मग त्या गरिबाला नाही का त्या ताकासोबत खाण्यासाठी किंवा कढी करावं म्हणून ते वाटायचे फ्रीमध्ये। आता तर ते ताक नाही का पिशवीन भेटते आणि चांगले स्टँडर्ड लोक घेऊन पितात, ते खेडेगावात तर गरिबाला वाटतं।
तर म्हणजे साहजिक समृद्धी होती आणि दूध दही मुफ्तमध्ये मुबलकपणे वाटायचे आणि म्हणून चहा कोणी पित नव्हतं. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं की हे चहा कोणी पिणार नाही तर यांना कशी सवय लावता येईल, तर मग त्या चहामध्ये यांना दूध मिक्स केलं. बुवा हे दूध काही वेगळं नाही, त्या दुधाला थोडासा वेगळा कलर आणून आणि मग हळूहळू आसाममध्ये त्यांनी ती सुरुवात केली. आसाममधून कलकत्तामधून मग ती भारतात आणि दक्षिण भारतामध्ये विशेष करून कर्नाटकमध्ये. आज बी तुम्ही दक्षिण भारतात तुम्ही जाताना आता पितळाचे आणि तांब्याचे मोठमोठे भांडे लावलेले जातात आणि ते कढवत राहतात आणि ते चहा देतात. म्हणजे त्यांचं साखर वेगळे दूध वेगळं 3 मिक्स करून ते देत राहतात. तुम्ही कर्नाटकला तर तिकडं पण कर्नाटकमध्ये विशेष करून साऊथ इंडियामध्ये काही ठिकाणी चहाचे मळे येतं. असं त्याने केलं. तर ब्रिटिशाने 4 गोष्टी आणल्या भारतामध्ये, 4 ते 5 आणले. एक तर पहिले चहा आणली, दुसरं कॉफी आणली, तिसरं तंबाखू आणले, चौथं रबर आणलं आणि 5वं जे पदार्थ आणलं तंबाखू. ह्या 5 गोष्टी आल्या. ह्या गोष्टी घेऊन नाही की ह्या लोकांना सवय लावली. म्हणजे ते तंबाखू प्यायचे लोक पित होते किंवा खात होते तंबाखूला आणि मग हळूहळू हे लोकांचा एक दैनंदिन भाग बनला. आणि बघा तुम्ही कधी अनुभव घेतला असेल, गाढव सगळं गवत खात आहे पण तुम्ही तंबाखूच्या शेतीत जर गाढवाला सोडलं ना खात नाही, खरंच खात नाही. ओलं असताना सुद्धा खात नाही आणि सुकल्यानंतर तर खातच नाही. पण गाढवापेक्षा बेहतर माणसं. आणि मी इथे एक संगमनेरला एक कारखाना आहे, तिथे गेलो होतो पुस्तक वितरणासाठी. तिथं सूर्यछाप जारदा म्हणून काय आहे, तिथं भरपूर प्रोडक्शन तिथे हां तिथे. तर तिथे फॅक्टरीमध्ये आम्ही ग्रंथ वितरण गेलो तर तिथे लोक ते पायानं तोडवायचे. खाली ते कुत्रे फिरतात, मांजरं फिरतात, गाढवं फिरतात आणि त्याच्या तंबाखू तुम्ही मळून खातात, चांगलं चुना लावू खातात. हां तर तो विषय वेगळा. पण महत्त्वाच्या चहावर बोलूया, तंबाखूवर पण मी बोलेन नंतर. तर मग ब्रिटिशांना चालू केलं ना, मग हळूहळू ब्रिटिशांनी काय केलं, ह्या गोष्टी आणून इथली जी जमीन आहे ह्या गोष्टीला. आणि आजकाल सगळ्यात जास्त इंडस्ट्रीली जास्त पैसा कोण छापतं आहे तर ह्या 5-6 गोष्टी. रबर टायरसाठी, तंबाखू सगळ्यात जास्त सेवन केलं जाते, कॅफी भरपूर पितात, त्याच्यानंतर चहा. ह्या गोष्टी आणून त्यांनी काय केलं, इथली अर्थव्यवस्था डांबडोळ केली. आणि दुसरं ह्या लोकांना अशी सवय लावून दिली की आता ते चहाशिवाय जगू शकत नाही. आता काल मी ट्रेनमधून येत होतो चाळीसगावहून, संध्याकाळी 5:30 झाले आणि मला त्या उपरच्या याच्या सीट भेटली होती. एवढ्या भयंकर गरमीमध्ये सुद्धा लोक चहा पित होते. बरं एक नाही 2-2, म्हणजे जीवाची लाई होता तरी गरम पाणी ढोसत राहतात ते. हां तर ह्या चहाचे याच्यामुळे आपल्या हरेकृष्ण संस्थेमध्ये चहा पिला जात नाही. किंवा तुम्ही म्हणतात बाबा ठीक आहे हे ब्रिटिशांनी आणलं, पण चहा पिल्याचं नुकसान काय. तर एक आर्टिकल आला होता की पेपरमध्ये, तो आर्टिकल्स माझ्याकडे आहे, मी वाटल्यास उद्या व्हॉट्सअपला पण पाठवून देईन. मग त्या आर्टिकल्समध्ये सांगितलेलं आहे की दारूपेक्षा 10 पटीनं चहा घातक आहे. कसं तर त्याच्याने त्यांनी 7 ते 8 कारण दिले आणि ते 8 कारण मी स्वतः घेऊन आलो. ते म्हणतात की दारू तर किडनीला घातक करते, दारू पिऊन लिव्हरला किंवा किडनीला घातक करते. पण चहा एवढा भयंकर आहे, तुमच्या 3 बोटाच्या जिभेसाठी ते गरम पाणी पिल्यानं तुमच्या बॉडीत काय काय नुकसान होतात त्याचं वर्णन त्या आर्टिकलमध्ये करतात. ते म्हणतात दिवसाला तुम्ही 5 ते 10 कप इतका जर प्रमाणात अति उकळलेला चहा पिला तर ते चहा पिणाऱ्याची पचनशक्ती काही काळानंतर बिघडून जाते आणि त्याच्यामध्ये आम्लपित्त त्याचं होतं आहे. आम्लपित्त भाषेत आपल्या मराठी भाषेत ॲसिडिटी. बघा पहिल्या काळात कोणाला ॲसिडिटी नव्हती, पण ह्या गेलेल्या काही वर्षामध्ये ॲसिडिटी खूप वाढली आणि त्या आम्लपित्तामुळे त्याच्या जो पित्ताशय आहे त्याच्यावर तो मारा करून आजकाल गॉल ब्लॅडर म्हणतात ना, ते कटिंग करून नाही का ऑपरेशन वाढलेले. तर ह्या उकळ्या चहामुळं पचनशक्ती बिघडून जाते. त्याच्यानंतर त्याचा दुसरा परिणाम येतो चहा पिल्याने अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मल अवरोधन ह्या विकारांना बळी पडतात. म्हणजे सांधेदुखी वाढण्याचं प्रमाण वाढलं. त्याच्यानंतर अंगदुखी. बघा आजकाल मेडिकलमध्ये जास्त कोणती गोळी मागितली जाते माहिती आहे का, पेन किलर दे. आणि ते म्हणतात मल अवरोध म्हणजे पोट साफ न होणे. आता पोट साफ न होण्याचा आणि चहाचा काही संबंध आहे का. त्याचं कारण असं आहे की तुमच्या जेवणामध्ये पचनशक्तीमध्ये जर आम्ल नसेल, पित्त नसेल आणि त्या टायमाला त्याला जर ते गरम प्रेशर द्यायचं असेल रक्तामध्ये तर त्यावेळेस तो चहा पिला की पोट साफ होऊन जातं. बरेच लोक चहा टॉयलेटला जायचं असेल तर चहा पिऊन जातात.
बिड्या पितात किंवा सिगरेट पितात. तर हे याचं पहिलं कारण म्हणून दिवसाला. दुसरं कारण सांगतात की भारतीयांच्या चहामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते अति आहे, खूपच आहे. मराठवाड्यामध्ये जाताना चहा कमी आणि गुळचटच जास्त असतो, ते तोंडात घालू शकत नाही, म्हणजे ते घट्ट चाचणीसारखं चहा करतात. तर त्यामुळे जगात सार्वत्रिक जास्त प्रमाणात नाही का साखर घातली जाते. आणि अशा व्यक्तीला काय होतं, साखरेमुळं काय हो राहिले, स्थूल, खास करून जे बैठे व्यक्ती आहे किंवा व्यवसायामध्ये बसून राहतात त्या व्यक्तीला काय झालं, मधुमेह, सेकंड कोलेस्ट्रॉल, तिसरं हृदयविकार आणि चौथं स्थूल, हे विकार नाही का त्या साखरेमुळे होऊ राहिले. आणि म्हणून सॅकरिन नावाचा एक पदार्थ असतो, तो कोकोलामध्ये, म्हणजे तुम्ही 1 किलो साखर घालण्यापेक्षा एक सॅकरिनची एवढी जरी घातली तर तेवढा तो इफेक्ट करतो. म्हणून दिवसात आपण साखर, पहिल्या काळामध्ये स्वीट कधी खायला भेटायचं माहिती आहे का, एकतर सणसुद्धा असला तर भेटायचं, किंवा जास्तीत जास्त गुळ, साखर खूप आली. त्या साखरेमुळं काय झालं आहे, एवढं आपल्या शरीरामध्ये सांगतात, आणि त्या साखरेमध्ये कॅल्शियम किंवा हाडं ठिसूळ करण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि आपल्या 80% जेवणामध्ये स्वीट, पहिले इंद्रनगरमध्ये आम्ही यायचो, स्वीटचे हार्डली काही दुकानं असायचे. आता 2 पावलं टाकत तर स्वीटचे दुकान आहेत. म्हणजे किती लोक स्वीट्स खात आहेत, किती चहा प्यातात, म्हणजे जिवेला चोचले खूप चांगले वाटते ते, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून त्यामुळे ह्या जेव्हा चहाची मागणी वाढली तर चहाच्या मागणीमुळं काय झालं आहे, साखरेचं उत्पादन वाढलं. आणि साखरेचं उत्पादन वाढल्यामुळं शेतीमध्ये जे ऊस त्याचं उत्पादन वाढून हळूहळू काय झालं आहे, आता ऊसाचं उत्पादन वाढल्यानंतर एवढा चोथा निर्माण झाला, तर करायचं काय त्या चोथ्याचं, मग त्याच्यापासून डिस्टिलरी चालू केली. डिस्टिलरी म्हणजे अल्कोहोल. मग अल्कोहोल जर आता ते वेस्टेज आहे आणि अल्कोहोल करायचं असेल तर काय, दारू, देशी दारू, देशभक्त ते दारू पिणार. मग दारू पिली म्हणजे माणूस जेवढा दारू पिईल स्वस्तात मस्त चपटी केवढ्याला भेटते आता माहीत नाही, पहिले बी माहीत नव्हतं पण ऐकायचो. तर ती दारू पिल्यानंतर काय होतं आहे, तुमच्या लिव्हर, किडन्या फेल होतात. आता किडन्या, लिव्हर फेल झाला मग डॉक्टर लागतील, मग डॉक्टरला लागतील तर डॉक्टरला शिकवण्यासाठी मेडिकल कॉलेज लागतील. म्हणजे तुमचे शुगर फॅक्टऱ्या तुमच्याच, दारूचे बनवणारे तुम्हीच, बरोबर. त्याच्यानंतर तिथे लागणारे डॉक्टरचे मेडिकल तुमचेच, आणि वरतून म्हणतात आम्ही समाजसेवा केली, जगावर उपकार केले. अरे नालायकांनो, तुम्ही जगाचं वाटोळं करून टाकलं आहे शुगर फॅक्टरीवाल्यानं. आणि हळूहळू ह्या शुगर फॅक्टरीमध्ये मेडिकल कॉलेज त्यांचेच, आणि मेडिकल कॉलेजला राहणारी फी, पैसा कोण कमवला याने पडलं. म्हणजे एक गोष्ट, एका चहामुळे किती नुकसान झालं आहे याची जर सिक्वेन्स पाहिली तर आपण याची कल्पना नाही करू शकत. आणि आपण म्हणतो तर आम्ही खूप प्रगती केली. तर हे याचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण सांगतात, जर दुधा आणि साखरवित, जर दुधामध्ये दूध आणि साखररहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्याला तर त्याला तुरटी चवीमुळं काय होतं आहे, पुढे या सगळेजण, पुढे वा थोडं. तर चहाचं ते म्हणतात की जर तुम्ही तुरटीनं चहा प्याला, बरं समजा म्हटलं मी साखर कमी टाकून आणि चहा पिईल, तर त्याचं म्हणतात ते जर जास्त प्रमाणात जर तुरटी चहा पिला तर त्याचं परिणाम काय होतं आहे, मल अवरोध, म्हणजे त्याला बुद्धकोष्ठ म्हणतात. बुद्धकोष्ठला मराठी काय म्हणतात, बद्धकोष्ठ, पोट न साफ होणे किंवा इनडायजेशन. तर त्या गोष्टीमुळं काय झालं की ह्या तुरटी चहामुळं त्याचं नुकसान होतं. पचनशक्ती वाढली की पोट होत नाही. आणि त्याचं नुकसान काय झालं की अशा लोकांना मूळव्याध वाढला आहे. पहिले एवढा मूळव्याध नव्हता, होता, कमी होता, पण आता मूळव्याधचं प्रमाण किती वाढलं आहे, भरपूर वाढलं आहे. म्हणजे डॉक्टरचं तुम्ही बघा, प्रत्येक पेशंट मागे, म्हणजे 100 लोकांमागे 2 लोकांना मूळव्याध झालेलं आहे. तर त्या चहामुळं, तुरटी चहामुळं त्याचं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर ते म्हणतात की रक्तदाब, पुन्हा पॅरालिस अटॅक, म्हणजे पक्षघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्याच्यानंतर जे पुरुष वर्ग आहे त्याची शुक्राणूंची संख्या कमी झालेली आहे. जेवढं जास्त चहा पितात त्याच्या शुक्राणूमुळं काय होतं आहे, जे वीर्य होते तर त्याच्यामध्ये शुक्राणू वाढून नाही का, जे प्रजनन उत्पन्न करण्याची जी शक्ती आहे, म्हणजे मुलं बाळं होत नाही. तर ते परिणाम म्हणतात, तुम्ही एक चहा पितात, तुरटीचा चहा प्यालात
तर तुमच्या ह्या इंद्रियापेक्षा जे पदार्थ आहे त्याच्यावर घातक करून ते नुकसान करते. म्हणजे प्रजनन उत्पन्नासुद्धासाठी चहा नुकसान होतं. म्हणून बघा आजकालचे तरुण पिढी एवढी चहा पिते, लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं बाळंसुद्धा होत नाही. तुम्हाला वाटत असं का तसं का? कारण की आपण आहार जसा खाऊ तसा परिणाम होतो, आपण याची कल्पना. म्हणून त्या आर्टिकलमध्ये लई सिक्वेन्समध्ये सांगितले. बरं ते डॉक्टर्स कुठे येतं? जे हॉस्पिटलचे आहेत आणि ते KMला पण आणि लिलावतामध्ये प्रॅक्टिस करतात. तर हे सांगतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की अल्प प्रमाणात होतात आणि अशामुळे विकार बळू नाही का ह्या त्रुटी चहामुळे, साखररहित चहामुळे हे नुकसान होऊ राहिले. त्यानंतर ते म्हणतात की दूध, साखर आणि चहाची पावडर एकत्र करून जर उकळलेला चहा पिला तर त्यामध्ये कफवात वाढणारा आणि उष्ण जे शरीरामध्ये उष्णता वाढण्याचं प्रमाण नाही का चहामुळे होतं. काय? दूध, साखर आणि चहा पावडर अति उकळलं तर त्यामुळे पित्त, कफ आणि पित्त त्याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे. बघा आता पित्त तर प्रत्येकाला जर कफवात पण पित्त वाढलेलं. त्याच्यानंतर ते म्हणतात की पुढच्या याच्यामध्ये टपरीवर चहा पिणारे लोक विशेष करून ते ॲल्युमिनियमच्या पातेलं जे असतं त्याच्यामध्ये चहा होतं. तुम्हाला माहिती आहे ब्रिटिश काळामध्ये जे कैदी होते त्या कैद्यांना खाण्यासाठी ॲल्युमिनियमचे भांडे आणि ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये का करायचे? तर सावरकरांचं एक आर्टिकल मी वाचला होता खूप वर्षापूर्वी. ते म्हणतात की ॲल्युमिनियममध्ये स्लो पॉयझन असतं, त्याच्यामध्ये शिजवलं आणि त्याच्यामध्ये जर खाल्लं तर माणसाच्या इंद्रियांना म्हणजेच कसं काय जे शरीरातले एक पार्ट्स आहे ना ते हळूहळू नाही का त्याच्यावर अटॅक करतो. म्हणून पहिल्या काळामध्ये आपले जे वैदिक धर्माचे लोक होते किंवा पहिल्याकडे पित्तळ होते, कासं होतं, त्याच्यानंतर लोखंड होतं, आयरन चालायचं, पण ॲल्युमिनियम अजिबात नव्हता. पण आता काय झालं, आपण पितळेचे भांडे सगळे विकले पैशासाठी आणि ॲल्युमिनियमचे भांडे घेऊन त्याच्यात कुकिंग करत होतो. कुकर त्याच्यामध्ये असणारे सगळे 80% आपल्या घरामध्ये ॲल्युमिनियम. आणि त्या ॲल्युमिनियमचं नुकसान खूप होतं, त्याचं पण आर्टिकल आहे. ॲल्युमिनियमच्यावर वेगळा विषय घेईन आहे माझ्याकडे ते. तर त्याच्यावर आणि आता ज्याच्याकडे असते ते म्हणतात पूर्वीचे पर्याय काय, ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती ते पितळ्याच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करा. हां, पितळ्याच्या भांड्यामध्ये खाल्लं तर त्याचं फायदे पण भरपूर सांगितलेलं आहे. पितळ्याच्या प्लेट असल्या पाहिजे. आमच्याकडे काही ब्रह्मचारी पितळ्याची वाटी, पितळ्याचा तांब्या, सगळं पितळ्याचे भांडे वापरतात. तर कढई जेवढं भाजी करता येईल तेवढं कारण पितळ्याच्या भांड्यात. ॲल्युमिनियमचं नुकसान आहे त्याचं मी वेगळं नंतर. तर ते म्हणतात की अशा पातेल्यामध्ये जर उकळलेला चहा असेल तर त्या खाद्यपदार्थामुळे दीर्घ संपर्क राहिला तर त्याच्यामध्ये अल्मरमाजन म्हणजे स्मृतिनाश त्या ॲल्युमिनियम भांड्यामुळे होते. आणि याचं उदाहरण काय माहिती आहे का? आता हे उदाहरण मी त्या लेक्चरमध्ये ऐकलं आहे की याच्यामध्ये सगळ्यात जास्त सीमादेव, तुम्ही अजिंक्यदेव आणि सीमादेव ऐकले असेल तर सीमादेव यांना नाही का अल्मरमायझन स्मृतिनाश, चला ठीक आहे मराठीमध्ये, हां तर ते त्यांना झालं आहे आणि ते विसरून गेलेलं. बघा आपण सकाळी काय खाल्लं तर संध्याकाळी लक्षात राहत नाही, संध्याकाळचं सुद्धा सकाळी राहत नाही. तर ते म्हणतात की ॲल्युमिनियमचा चहा प्यायला किंवा ॲल्युमिनियममध्ये खाल्लं तर त्याचं नुकसान हळूहळू तुमच्या मनावर काम करते. म्हणून कलियुगामध्ये ते आजकाल आर्टिफिशियली औषध गोळ्या घ्यावं लागतात, पण पहिल्या काळामध्ये माणसाच्या स्मृतीला, म्हणून त्यांचं नाव काय असायचं, श्रुतीधर असायचं. पहिल्या काळातल्या लोकांना 10-20 वर्षाचं लक्षात राहायचं, चांगलं असो का वाईट पण राहायचं लक्षात. तर हे याच्यामुळे होतं. तर त्यामुळे ह्या याच्यात त्याच्यानंतर ते म्हणतात की भारतासारख्या देशामध्ये जे शीतोष्ण देश आहे, प्रदेश आहे, त्याच्यामध्ये ह्या देशामध्ये कधीतरी केव्हा तरी लोक चहा प्यायचे किंवा पेत पण नसायचे. पण हे प्रमाण कोण वाढलं तर ब्रिटिशांनी आणलं आणि त्याचं नुकसान आज व्हावं लागलं. म्हणून आपल्या हरे कृष्णामध्ये चहा पित नाहीत. तुम्हाला याचं डीपली कारण बऱ्याच वेळा लोक म्हणतात प्रभूजी चहा का पित नाहीत बाबा, चहाचं भक्तीचं काय संबंध. तर चहामध्ये काही पदार्थ येतात, ते पदार्थ काय करतात म्हणजे भौतिक शरीराचं नुकसान तर आहेच आहे, पण जर याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं चहाचं नुकसान तर ते सांगतात की चहाच्या पदार्थामुळे जी कॅफी असते त्याच्यामध्ये एक पदार्थ असतो, कॅफिन एक पदार्थ असतो आणि दुसरं तंबाखूमध्ये निकोटीन, या दोन्ही पदार्थामुळे शरीरावर होते. पण त्याच्यामध्ये त्या आर्टिकलमध्ये एक शब्द वापरला आहे लिक्विड स्पीड. चहाला एक शब्द वापरलेला आहे लिक्विड स्पीड.
तर त्या लिक्विड स्पीडमुळं काय होतं आहे, तुमच्या रक्तामध्ये जेव्हा तो चहा जातो तर तेवढ्यापुरते तेवढी तुम्हाला एनर्जी येते. बघा 3 वाजले की डोक्यात पाणी शिरते की चहा पाहिजे चहा पाहिजे चहा पाहिजे. अरे वरून जळायला खालून जळायला तरी पण चहा पाहिजे चहा पाहिजे. आमच्या मराठवाड्यामध्ये शेतामध्ये बकऱ्या चरत असेल ना, ते चहा पावडर घेऊन येतात. टंबरेल असतं, टंबरेल माहीत आहे तुम्हाला, माहीत नसेल बऱ्याच वेळा. त्या टंबरेल खाली जाळ पेटवतात, असं लाकूड धरतात, त्याच्यात चहा उकळतात आणि बकऱ्याला पाय धरून त्याचं दूध काढून लगेच चहा पितात. आणि 40-42 डिग्रीमध्ये चहा पितात लोक. तर हे त्या चहामुळं काय होतं, लिक्विड स्पीड येतो, पण त्या लिक्विड स्पीडमुळं काय होतं आहे, तुमच्या इंद्रियांना इफेक्ट करतो. म्हणून आपल्याकडे चहा पिला जात नाही. याचं कारण हे सांगतात. म्हणून उपवास असो का नॉर्मल डे असो, याच्यामध्ये चहा पिऊ नये. म्हणजे आणखीन एक कारण सांगतात की जर चहा जास्त पिला तर शरीराचं भूक, बघा किती उपवास करू जे असतात ना, ते म्हणतात मी निर्जला एकादशी केली. काय केली, दिवसभर 3 वेळा चहा प्याला. चहा प्याल्यानं भूक मरते आणि त्याच्यानंतर हळूहळू किडनीला ॲसिडिटीमुळं नुकसान होतं. त्याच्यानंतर ह्या चहामुळं ॲसिडिटी झाली, बघा पित्तजनाचं कारण, ॲसिडिटी होण्याचं कारण ह्या चहामुळं होतं. म्हणून तो उपवास गृहीत धरला जात नाही. तुम्ही वर्षानुवर्षे जर 100 वर्ष 100 दिवस जरी उपवास केले चहा पिऊन, एकही चहा, आणि आपल्या शास्त्रामध्ये तो पदार्थ निषिद्ध म्हटला जातो. तो पदार्थ भारतीय नाही. आणि एकादशीमध्ये काय पदार्थ चालतात नाही चालतात त्याचं मी लेक्चर पुढच्या वेळेस घेणार आहे, आज नाही घेणार. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून यासाठी चहा, आता ते म्हणा चहा का प्रभूजी नाही, तर कॉफी पण नाही प्यायची. कॉफी, कोकोकोला, चॉकलेट, कोल्ड्रिंकचे सगळे आयटम वर्ज आहेत. कारण त्याच्यामध्ये कुठे ना कुठे पदार्थ ते येतात. ते म्हणतात आज विनाकारण आलो प्रवचनाला कदाचित, कारण आमचा आवडता पिये आणि तो पिला नाही तर जीव जाईन सकाळी, भरोसा नाही. कारण की आपलं लय तडमळतो प्रवचन करेल. तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ठरवा. पिलं नाही पिलं तर तुमचा फायदा. आणि गेल्या 16 वर्षापासून मला कधी आठवत नाही चहा प्यायला. कधी दिसतं का आमचे चेहरे लटकलेले तुम्हाला? तुमचे चहा पिऊन ना चेहरे लटकलेले असतात. आम्ही चहा न पिता पण चेहरे फ्रेश राहतात. का तर त्या लिक्विड म्हणून हे टाका. तर याच्यासाठी हे दिलेले. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, 3 गोष्टीला नुकसान होत आहे चहामुळे. एकतर सामाजिक, पारिवारिक आणि आर्थिक. आर्थिक कसं, तर भारतामधली कमीत कमी आज 40 ते 45% जमीन शेती जी वापरल्या जाते ती कॉफी आणि चहा वापरल्या जाते. म्हणून त्याचं नुकसान काय झालं आहे की ते पहिले धान्य पिकवायचे तर लोक समृद्ध असायचे. तुम्ही कधी मनमाडला जर गेला तर मनमाडला सगळ्यात आशियातला मोठं गोडाऊन आहे तिथे. माहीत आहे तुम्हाला? किती लोकांना माहीत आहे? ती जायला पाहू शकतात. म्हणजे भारतामध्ये जर 2 वर्ष 3 वर्ष जर दुष्काळ पडला तर ते एकमेव गोडाऊन नाही का अख्ख्या भारताला पोचू शकतं, एवढं मोठं गोडाऊन आहे. आशियातलं सगळ्यात मोठं गोडाऊन आहे जमिनीमध्ये. आणि त्याचं कमी कमी 4-5 एकरामध्ये ते गोडाऊन आहे जमिनीमध्ये. गव्हाचे, ज्वारी, बाजरी सगळं धान्य त्याच्यात भरलेलं जातं. दर 3 वर्षांनी ते बदलतात ते लोक. तर एवढं ते धान्य पिकायचं, त्या धान्यामुळं काय झालं, कोणी उपाशी मरत नव्हतं. म्हणजे सामाजिक ढाचा तुम्ही जेव्हा हे पीक उत्पादन केल्यानंतर तिथं पैसे तुम्ही कमवता, पण बाकीच्या लोकांना किती नुकसान होतं. हे झालं सामाजिक, आर्थिक, त्याचं भूकमळीचं, त्याच्यावर खूप डिटेल्स आहे. दुसरं, शरीराला किती नुकसान आहे. तुम्ही किती चहा प्याला आणि आता तुम्हाला 2 गरम गरम पिलं तर बिलं तुम्हालाच भरायचे आहेत. दुसरं तर कोणी भरणार नाही. आणि तिसरं, एक चहाचं पावडर काय किलो आहे? काय किलो आहे सध्या? 350 रुपये, 400 रुपये. टाटा घ्या किंवा ताजमहल, कोणतं सपट, ड्रॅगमोन, अजून काय काय, चाय बकरी, शेळी बकरी, वाघ बकरी, तेच ते सगळं पाहिलं. काय नाही. बरं, त्याच्यापेक्षा हाईट अशी सार्वभौम प्रभू त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत होते की ते आर्टिफिशियली आजकाल एवढा चहा लोक डिमांड करतात, तर त्या चहाच्या पावडरला कलर यावा म्हणून प्राण्याचं नाही का रक्त मिक्स करून नाही का ती चहा दिली. म्हणून चहा ओरिजिनल जर चहाची पावडर असेल ना ती लाल होत नाही. द्या तर लाल करायचं असेल तर भरपूर पावडर टाकावं लागते. पण कमी पावडरमध्ये तुम्हाला लाल करायचं असेल तर ती अशी चहाची पावडर वापरल्या जाते की त्याच्यात रक्त वापरल्या जाते. म्हणून तुम्हाला वाटतं लाल लाल चहा झाली एकदम, असं खाली वर तो ढवळं ढवळं करतो, 10 वेळा उकळतो तो. मग रक्त मिक्स करून नाही का ते चहा पावडर विकल्या जाते. आणि हे आपल्याला माहीत नाही, आपण उपासाला पितो.
म्हणून चहा हा टाळला पाहिजे भक्तांनी विशेष करून. आणि जे ऐकतात त्याने पण म्हणजे तुमच्या तिन्ही गोष्टीचं मग देशाचं भलं करायचं, समाजाचं भलं करायचं असेल, शरीराचं भलं, पैसा जरी वाचवायचा असेल तर वर्षाचे आपण किती न कधी पैसे, त्याच पैशामध्ये तुम्ही काजू बदाम खा ना, दूध प्या, रबडी खा, पनीर खा, भरपूर जे किती पदार्थ आहेत म्हणजे त्याला ऑप्शन भरपूर आहेत. गरम पाणी पिऊन काय होणार आहे. पण असं आहे आजकाल एखाद्या घरी गेला आणि तुम्ही ते गरम पाणी नाही पाजलं ना, चहात नाही विचारला मरतो का काय तू नाही पिला तर, काय काय परवडणं. म्हणून तुम्ही म्हणता ना प्रभूजी आता आम्हाला गेल्यानंतर सांगाल, तुम्हाला सरळ सांगतो तुम्ही धर्माचं कारण सांगायचंच नाही. मला डॉक्टरनं सांगितलं मला ॲसिडिटी त्रास होतो, मला जमत नाही, मी काही चहा घेत नाही. तो का तुम्हाला बळजबरी पाजणार आहे का, पण तुम्हाला लय खाज. हां, आज ही भाषा तुम्ही वापरणार आहे कारण यूट्यूबला आहे हे जे ऐकणार आहे त्यांच्यासाठी, जनहित कल्याणासाठी. म्हणून काही फरक पडत नाही. आणि समाजाला उलटं समाजाला आता चहा तर ते आज चहाचा कप किती झाला, 10 रुपयाला झाला ना, 15 झालेला आहे. आणि तो एकच पत्ती चहा पावडर 10 वेळा उकळतो आणि तो देत राहतो. म्हणून विशेष करून आपण जे भक्ती मार्गात आहेत त्यांनी उपवासाला पण चहा चालत नाही आणि असा पण चहा घेऊ नये, हे चहाचं पहिलं कारण आहे. तर आपण या चहाच्यावर चर्चा केली. चहाबद्दल कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी विचारायचं तर विचारू शकता. हां हां आणि आर्टिकलसहित आणलं मी, पाठवतो तुम्हाला. हां ठीक आहे. हरे कृष्णा. हां आता सेकंड टॉपिक घेऊया.